वाव. क्रिस्पी मस्त ना. खा परत. बघा ना, मला काही फारसं बोलायची गरजच नाहीये. हा जेन्युइन रिव्ह्यूज तुमच्या समोर सगळं काही सांगून जात आहे. तर ज्वारीच्या पिठाची चकली ही माझी सिग्नेचर रेसिपी कुठलंही सिक्रेट न लपवता तुमच्या समोर आज शेअर करत आहे. तुम्हाला काय करायचंय, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. का? कारण छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला चकली परफेक्ट बनवायला मदत करतील. काय आहेत त्या टिप्स? अगदी छोट्या छोट्या. चकली तळताना तेलाचं टेम्परेचर कसं असावं, तेलाचं मोहन किती घालायचंय, हुंड्याचं टेक्स्चर कसं असावं, त्याचबरोबर मसाले कुठले वापरायचे जेणेकरून ज्वारीच्या पिठाची चकली सुद्धा अप्रतिम भाजणीच्या चकली इतकीच तंतोतंत लागते अशी मस्त रेसिपी दिलेली आहे. तर नमस्कार, अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण अशा परफेक्ट अचूक खात्रीशीर रेसिपी फक्त इथेच पाहायला मिळतील. आणि एवढ्या छान व्हिडिओसाठी एक लाईक करायला चेंगूपणा करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. चकलीसाठी लागणारे पिठाचे प्रमाण बघूयात. ज्वारीचे पीठ 3 कप घ्यायचे आहे, जे की भरताना टॅप करून कपामध्ये भरून घ्या. अर्धा कप गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामुळे चकलीला बांधून ठेवायचं काम करतं. ज्वारीच्या पिठात लवचिकता नसते म्हणून चकलीचे तुकडे पडू शकतात. आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे. पुढची प्रोसेस करण्याआधी पीठ चाळून घ्यायचं. कोंडा कचकच राहता कामा नये म्हणून चाळायचंय, पण चाळण्याआधी हे तिन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता परफेक्ट चकलीसाठी तेलाच्या मोहनाचं प्रमाण खूप महत्वाचं ठरतं. जास्त झालं तर चकली विरघळते व कमी झालं तर चकली कडक किंवा वातड होते. पण आजचं प्रमाण एवढं अचूक दिलं आहे, डोळे झाकण टाकू शकता. 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. मेजरिंग स्पून नुसारच घेणार आहोत आपण. त्यातील आता 2 टेबलस्पून पिठात टाकायचे आहे व 2 टेबलस्पून नंतर कधी टाकायचं ते सांगते. पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे. या प्रोसेसमुळे जेव्हा चकली तेलात तळतो तेव्हा तेल आतपर्यंत लगेच जाते व चकली खुसखुशीत होते. विश्वास ठेवा, या प्रोसेसमुळे चकली अजिबात तेलकट होत नाही. आता उकड काढण्यासाठी साहित्य काय आहेत ते बघूयात. गॅसवरती भांडं ठेवून त्यामध्ये 3 कप पाणी टाकायचं आहे. परफेक्ट प्रमाणात सगळंच रेसिपी अपलोड होते. पाणी उकळायला येत असेल तेव्हाच 1 टीस्पून हळद टाकायचे. हळद जास्त नको, नाही तर चकलीला हवा तसा रंग मिळणार नाही. तिखट 2 टेबलस्पून टाकायचं आहे. तिखट चकली जराशी बरी वाटते म्हणून. हिंग 1 टीस्पून टाकायचंय. हिंगामुळे चकलीला अफलातून टेस्ट येते. मीठ 1 टेबलस्पून म्हणजे चवीनुसार आपल्याला टाकायचंय. जिरे पूड वापरलेली आहे ती 1 टेबलस्पून. ओवा घेतलेला आहे तो 1 टेबलस्पून वापरलेला आहे. धनेपूड 2 टेबलस्पून वापरायचा आहे. 2 टेबलस्पून धनेपूड टाकणं गरजेचंच आहे, त्याशिवाय चकलीला टेस्ट येणार नाही. आणि आता गॅस मंद आचेवर करायचा आहे. पण थांबा, आपले तीळ टाकायचे राहिलेले आहेत, पण ते आत्ता टाकायचे नाहीत. ते पुढे कधी टाकायचे हे नंतर सांगते. आणि राहिलेलं 2 टेबलस्पून तेल हे आत्ता आपण मिक्स करणार आहोत. सगळे जिन्नस एकत्र मिक्स करायचे. याला एक छान उकळी येईल लगेचच, कारण ऑलरेडी गरम आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला जे चाळून घेतलेलं पीठ आहे ते थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद नाही करायचा आहे लगेचच. सगळं पीठ एकदाच टाकायचं नाहीये. 1 चमचा पीठ टाकलं, मिक्स केलं, परत दुसरा चमचा टाकला, मिक्स केलं. डोंट वरी, गुठळ्या नाही होणार. आपल्याला फक्त सगळ्या पिठाला व्यवस्थित वाफ द्यायची आहे. चकलीची एवढी परफेक्ट रेसिपी दिली आहे की ती अजिबात वाटणार नाही की ज्वारीच्या पिठाची बनवली आहे. ती तंतोतंत भाजणीच्या पिठासारखीच लागते आणि ती अजिबात तेलकट न होता परफेक्ट खुसखुशीत होऊन जाते. एवढ्या छान रेसिपीसाठी तुम्ही लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी गॅस अजूनही बंद केलेला नाहीये. आता जे काही राहिलेलं पीठ आहे ते मिक्स करून घेतलंय आणि झाकण ठेवलंय. आता गॅस बंद केलेला आहे आणि 10 मिनिट आपण असंच राहू देऊ. 10 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि जे तीळ आपले राहिलेले होते ते 2 टेबलस्पून तीळ यामध्ये मिक्स करणार आहोत. तीळ भरपूर टाका, तिळाने टेस्ट खूप छान येते. तीळ जर आधीच पाण्यामध्ये टाकले असते
तर मात्र मग चकलीची चव बिघडू शकते आणि चकली नरम होऊ शकते. तर ही टीप खूप महत्वाची आहे. आता एका परातीमध्ये हे मिक्सचर काढून घेतलेलं आहे. अजूनही थोडंसं गरम आहे, हाताने नाही मळू शकत, म्हणून मी रवीच्या साह्याने याला मिक्स करून घेते. तुम्ही कुठल्याही तुमच्याकडे मॅशर असेल त्याने केलं तरी चालेल. आणि थोडा हात लावणं इतकं झाल्यानंतर मग मी हाताने छान मळून घेतलेलं आहे. त्याचा एक गोळा होईल असं एकत्र करता येईल इथपर्यंत आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. खूप फास्ट होतो, खूप वेळ लागत नाहीये. आणि 10 मिनिटं याला झाकून ठेवूयात. तोपर्यंत चकलीचा जो सोऱ्या असतो त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. तेल एकदाच लावायचे, परत परत लावायची गरज नाहीये. फक्त पीठ त्याला चिटकू नये आणि आपल्याला काढायला सहज सोपं जावं म्हणून. आता 10 मिनिटानंतर आपण या पिठाचे भाग करून घेणार आहोत. सोऱ्यामध्ये जेवढं मावेल तेवढेच भाग करून घ्यायचे, तेवढेच गोळे तयार करायचे. एवढी सहज सोपी पद्धत सांगितली ना, ती तुम्ही कधीही एनी टाइम वर्षभरात पटकन करायला घेऊ शकतात. एवढी फास्ट चकली होऊन जाते. त्यातील एक गोळा काढून घेतलेला आहे, बाकीचे गोळे झाकून ठेवलेले आहेत आणि बत्त्याच्या साह्याने सरळ कुटायचे. तुम्ही हाताने सुद्धा तिंबू शकता, पण त्याला फार वेळ जातो, हात दुखून येतो. त्यापेक्षा बत्त्याने फास्ट आपण तिंबतो, त्याला मिक्स करायचं आणि वरतून कुटायचं. त्यामुळे गोळा खूप सॉफ्ट होतो आणि चकलीचे अजिबात तुकडे पडत नाहीत आणि चकली सरळ छानपैकी खाली येते. आता तुम्हाला दोघांमधला डिफरन्स कळत असेल. आधीचा गोळा असा कडक जाणवतो, हा एकदम सॉफ्ट जाणवतो. कुठेही पाण्याचा हात लावायची आत्ता तरी गरज पडत नाही. आणि ह्या सोऱ्यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत, चकली पाडणार आहोत. आता एकदा सगळ्या चकल्या पाडायच्या नाहीयेत. एक गोळा घेतला, बत्त्याने कुटला आणि तो त्यामध्ये सारण भरून घेतलं. त्याच्या किमान 4 चकली तरी मोठ्या आकाराच्या पडतात. त्या तळायच्या आणि त्या तळून होईपर्यंत आपल्या सहजरित्या दुसरा गोळा घेऊन आपल्या चकल्या पाडणं होतात. जर तुम्ही आधीच सगळ्या चकल्या करून ठेवल्या तर मग तळताना त्याचे तुकडे पडू शकतात. हे टाळण्यासाठी आपण ही सोपी पद्धत आहे, ज्याने वेळ पण वाचतो, हात पण दुखणार नाही, जरा ब्रेक पण मिळतो. आणि चकली पाडत असताना जर तुकडे पडत असतील किंवा सारण कोरडं कोरडं वाटत असेल तर मग पाण्याचा हात लावून आपण चकली पाडणार आहोत. त्या केसमध्ये पाण्याचा हात लावू शकतो. सध्या तरी लगेचच गरज पडत नाही आणि गोळे झाकून ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या रेडी होऊन जातात. आता तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं ठरतं. जेव्हा चकली तळतो तेव्हा अगदीच खूप कडक कडक होऊन बसलंय तेल असं नका करू. एखादा आपण तुकडा टाकल्यानंतर त्याला बबल्स सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित गरम हवं. आता ह्या चकल्या आपण तेलामध्ये टाकणार आहोत. काहीच करायचं नाही, याला असंच ठेवून द्या. तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याला बबल्स सुटले आहेत. ते बबल्स शांत झाले, कमी झाले, तेव्हा चकली पलटायची आहे. तोपर्यंत दुसरा गोळा घ्या, बत्त्याने कुटून घ्या, त्याला सॉफ्ट करा. गरज वाटली तर पाण्याचा हात लावा आणि चकल्या वळून घ्या. इकडे बबल्स कमी झाले की चकली पलटायची. पलटल्यानंतर खूप वेळ ठेवायची नाही, अगदी 1 मिनिट खूप झालं आणि आपली अशी चकली खुसखुशीत रेडी होते. विश्वास नाही बसणार की हे ज्वारीच्या पिठाची चकली आहे. इतक्या छान टिप्स अँड ट्रिक्स सगळं तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटून नवीन रेसिपी सकट. धन्यवाद.